नमस्कार. उष्णता हा शब्द ऐकला की काय येतं डोळ्यासमोर? गरमागरम चहाचा कप की रखरखत्या उन्हाळ्याचा तडाखा? बरं, आज आपण याच उष्णतेबद्दल बोलणार आहोत, पण तिच्या काही खास गुणधर्मांबद्दल. हे गुणधर्म फक्त इंटरेस्टिंग नाहीत, तर बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा खूप खूप महत्वाचे आहेत. चला, एका अगदी सोप्या प्रश्नाने सुरुवात करूया. बर्फ गरम केल्यावर काय होतं? साहजिकच, त्याचं पाणी होतं. पण थांबा, हे उत्तर जितकं सोपं वाटतंय ना, तितकी ही प्रक्रिया सोपी नाहीये. याच्या मागे भौतिकशास्त्राचे काही असे नियम आहेत जे आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित करतील. चला तर मग हे रहस्य उलगडून पाहूया. आजच्या आपल्या चर्चेत आपण 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी पदार्थाची अवस्था कशी बदलते ते बघू. मग दाबामुळे बर्फावर काय जादू होते ते समजून घेऊ. त्यानंतर पाण्याच्या काही विचित्र पण अत्यंत महत्वाच्या सवयींबद्दल जाणून घेऊ. मग हवेतल्या आर्द्रतेचं विज्ञान शिकू आणि शेवटी प्रत्येक गोष्ट वेगळ्या स्पीडने का गरम होते याचं उत्तर शोधू. ठीक आहे, तर मग वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे. उष्णता आणि अवस्था बदल म्हणजे बर्फापासून वाफेपर्यंतचा प्रवास. हा फक्त वितळणे आणि उकळणे इतकाच नाहीये. यात तापमानाचं एक वेगळंच गणित आहे. पाहूया तरी हे गणित आहे तरी काय. चला, एक छोटासा प्रयोग डोळ्यासमोर आणूया. एका भांड्यात बर्फाचे खडे घेतल्यात, त्यात एक थर्मामीटर ठेवलाय आणि आता आपण त्याला खालून हळूहळू उष्णता देतोय. जसजसा वेळ जाईल तसतसं तापमानात काय बदल होतो हे आपल्याला बघायचंय. आता बघा, या प्रयोगातून आपल्याला हा असा एक आलेख मिळतो. पहिल्यांदा पाहिल्यावर जरा विचित्रच वाटतो नाही का? तो सरळ रेषेत वाढतच नाहीये. तर ह्याच आलेखाच्या प्रत्येक टप्प्याचा अर्थ आपण समजून घेऊया, कारण खरी गंमत इथेच दडलेली आहे. आता बघा गंमत. आलेखाचा पहिला भाग म्हणजे ही AB रेषा. इथे काय होतंय? आपण बर्फाला उष्णता देणं सुरू ठेवलंय, पण थर्मामीटरचा पारा 0 अंशावरून हलायलाच तयार नाहीये. विचार करा, असं कसं होऊ शकतं? ही सगळी उष्णता नक्की जाते कुठे? आणि हीच गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळते जेव्हा पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळायला लागतं. या सीडी भागात पाणी उकळून वाफ बनत आहे, पण तापमान 100 अंशांवरच थांबलेलं आहे. म्हणजे परत तोच प्रश्न, उष्णता देतोय पण तापमान का वाढत नाहीये? तर या लपलेल्या उष्णतेचं उत्तर आहे अप्रकट उष्मा किंवा लेटंट हीट. ही एक अशी ऊर्जा आहे जी पदार्थाचं तापमान वाढवत नाही, तर त्याचे रेणूंचे बंध तोडून त्याची अवस्था बदलते. म्हणजे स्थायूचं द्रव आणि द्रवाचं वायू करण्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते. बरं, आपण पाहिलं की उष्णता बर्फाला वितळवते. पण उष्णतेशिवाय अजून काही आहे का जे बर्फाला वितळवू शकतं? तर हो, उत्तर आहे दाब. चला पाहूया दाबाची ही जादू नक्की कशी काम करते. हा प्रयोग बघा जरा. एका बर्फाच्या लादीवरून दोन्ही बाजूंना वजन लावलेली एक तार टाकलीये. कमाल म्हणजे काही वेळातच ही तार बर्फाच्या आरपार जाते, पण बर्फाची लादी तुटत नाही. हे कसं शक्य आहे? यालाच म्हणतात पुनर्हिमायन. हे असं घडतं. तारेच्या दाबामुळे तिच्याबरोबर खालचा बर्फ वितळतो आणि तार खाली सरकते. पण गंमत म्हणजे तार खाली गेल्यावर वरचा दाब निघून जातो आणि ते पाणी परत लगेच गोठून बर्फ बनतं. दाबामुळे वितळणं आणि दाब काढल्यावर पुन्हा गोठणं यालाच पुनर्हिमायन असं म्हणतात. आता आपण बोलूया आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि तितक्याच विचित्र पदार्थाबद्दल, पाण्याबद्दल. पाणी ना इतर पदार्थांसारखं सरळ वागत नाही आणि त्याच्या या असंगत आचरणामध्ये म्हणजे विचित्र वागण्यामध्ये जीवसृष्टीचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. पाण्याच्या या विचित्रपणामुळे खूप थंडीच्या प्रदेशात तलावाच्या पृष्ठभागावर बर्फाचा थर जमला तरी त्याखाली पाणी द्रवरूपातच राहतं आणि म्हणूनच जलचर जिवंत राहू शकतात. पण हे नेमकं घडतं तरी कसं? बघा, साधारणपणे कुठलाही पदार्थ गरम केल्यावर प्रसरण पावतो, म्हणजे त्याचा आकार वाढतो. पण पाणी इथेच नियम मोडतं. 0 ते 4 अंश सेल्सिअस तापमानात पाणी गरम केल्यावर प्रसरण पावण्याऐवजी उलट आकुंचन पावतं, म्हणजे त्याचा आकार कमी होतो. आणि याचमुळे काय होतं तर पाण्याची घनता 0 अंशावर नाही तर 4 अंश सेल्सिअसला सगळ्यात जास्त असते. याचा अर्थ 4 अंश सेल्सिअसचं पाणी सगळ्यात जड असतं आणि म्हणूनच ते तलावाच्या तळाशी जाऊन बसतं, ज्यामुळे जलचर जीव कडाक्याच्या थंडीतही सुरक्षित राहतात.
आतापर्यंत आपण द्रवरूप पाण्याबद्दल बोललो. चला आता हवेतल्या अदृश्य पाण्याबद्दल म्हणजे बाष्पाबद्दल बोलूया. इथूनच आर्द्रता आणि दवबिंदू या दोन महत्वाच्या संकल्पना येतात. आपल्या आजूबाजूची हवा सतत बाष्प धरून ठेवत असते. पण किती? यावरच ठरतं की हवा असंपृक्त आहे म्हणजे ती अजून बाष्प धरू शकते, की संपृक्त आहे म्हणजे तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता पूर्ण झाली आहे. जेव्हा हवा इतकी थंड होते की ती तिच्यातलं बाष्प धरून ठेवू शकत नाही, तेव्हा त्या बाष्पाचं रूपांतर पुन्हा पाण्याच्या थेंबांमध्ये होतं. ज्या तापमानाला हे घडायला सुरुवात होते त्यालाच दवबिंदू म्हणतात. सकाळी गवतावर दिसणारे दवबिंदू हे याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि आता आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे. कधी विचार केलाय का की उन्हात ठेवलेली लोखंडाची खुर्ची लगेच तापते, पण त्याच वेळेत पाण्याची टाकी तितकी गरम होत नाही? याचं कारण दडलंय विशिष्ट उष्माधारकता या संकल्पनेत. हा प्रयोग बघा. इथे आपण लोखंड, तांबे आणि शिसे यांचे समान वजनाचे गोळे एकाच तापमानापर्यंत म्हणजे 100 अंशांपर्यंत गरम केले आणि त्यांना एका जाळ मेणाच्या थरावर ठेवलं. काय दिसतंय? लोखंडाचा गोळा सगळ्यात जास्त खोल गेलाय. याचा अर्थ काय? तर त्यानेच सगळ्यात जास्त उष्णता शोषून घेतली होती. तर पदार्थाची ही जी उष्णता शोषून घेण्याची क्षमता आहे ना, तिलाच विशिष्ट उष्माधारकता असं म्हणतात. आता जरा या तक्त्याकडे बघा. धातूंच्या मानाने पाण्याची विशिष्ट उष्माधारकता प्रचंड जास्त आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की पाण्याला गरम व्हायला खूप जास्त ऊर्जा लागते आणि म्हणूनच ते थंड व्हायला सुद्धा तितकाच जास्त वेळ घेतं. आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता जास्त असते तो एक प्रकारे उष्णतेचा स्पंज असतो. तो भरपूर उष्णता शोषून घेतो आणि मग ती हळूहळू बाहेर सोडतो, अगदी पाण्यासारखं. तर मग आज आपण काय काय शिकलो? आपण अप्रकट उष्मा म्हणजे काय ते पाहिलं. पुनर्हिमयनाची जादू बघितली, पाण्याचं अजब पण महत्वाचं वागणं समजून घेतलं आणि विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय हेही शिकलो. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. पाण्याची ही जी प्रचंड उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता आहे, तिचा विचार केला तर आपल्या संपूर्ण ग्रहाचं हवामान आणि तापमान नियंत्रणात ठेवणारी सगळ्यात मोठी शक्ती पाणीच तर नसेल ना? नक्की विचार करा.